नमस्कार मित्रांनो, कशा आहात सगळे? मजेत ना? तर बिग बॉसच्या घरामध्ये सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची स्थापना ही रितेश देशमुख यांनी केलेली आहे आणि आपले सर्व जे काही कलाकार आहेत त्यामध्ये सहभागी झालेले आहेत. तर यामध्ये आणखीन कलर्स मराठीचे जे कलाकार आहेत सिरियल्स मधले वगैरे ते तिथे येऊन त्यांचे कलागुण सादर करणार आहेत. यामध्ये कव्वाली वगैरे सादर होणार आहे. तर मला हेच समजत नाही की उर्दू मधले वगैरे कव्वाली ही कशासाठी हवी गणपती बाप्पाच्या याच्यासाठी? संस्कृत मधले, मराठी मधले श्लोक वगैरे नाहीत का? हिंदी मधले श्लोक्स हे नाहीत का? किंवा त्याच्यावरची ती गाणी तुमच्याकडे नाहीत का? तर माझा काही कव्वाली या कला प्रकाराला, साहित्य प्रकाराला जो काय असेल त्याच्यात काही मला विरोध नाही. परंतु तुम्ही संस्कृत भाषेला प्रमोट करा, तुम्ही मराठी भाषेला प्रमोट करा. आपल्या भाषांना प्रमोट करा ना. दुसऱ्या भाषांना प्रमोट करायची इथं काय गरज आहे या प्लॅटफॉर्मवर? मग तुम्ही मराठी, मराठी, मराठी जे आहे ना ते म्हणणं पहिला बंद करा आणि मग नंतर या सर्व गोष्टी तुम्ही बोला. रितेश देशमुख येतात. रितेश देशमुख सर्वांना विचारतात की गणपती बाप्पा जे आहेत ते विघ्नहर्ता आहेत, संकटमोचक आहेत, कलेचे दैवत आहे, अशा बऱ्याच गोष्टी सांगतात आणि त्याच्याकडे तुम्ही ज्या गोष्टी मागाल त्या गोष्टी पूर्ण होतात. तर तुम्हाला काय काय मागायचंय तर ते तुम्ही सांगा. तर यामध्ये निक्की म्हणते की जरा असं मला वाटतंय की माझ्याकडे थोडी माणुसकी संपलेली आहे, तर मला हे चांगली माणुसकी दे, मला एक चांगला माणूस बनायचा आहे आणि तशी मला सुबुद्धी देऊ दे आणि तशा गोष्टी घडू दे. त्यावर रितेश देशमुख म्हणतात, माझं पण तेच म्हणणं आहे की तुम्ही या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये अवलंबावा. तर पुढचा नंबर येतो तो आर्याचा येतो. आर्या म्हणते की माझ्या वडिलांना, आई वडिलांना भरपूर आयुष्य मिळू दे, मला त्यांची मान वर झालेली बघायची आहे वगैरे असं तसं. तर यामध्ये आर्याला मराठी बोलताच येत नाही का? मला तेच समजत नाही. ही तर प्युअर मराठी ह्याच्यातली आहे. तुम्ही भलेही इंग्लिश मधले शिका, परंतु हे उगच जे आहे ना ते तिचं ते ब्रो कल्चर आहे ना ते यातनं दिसून येतं. आणि का मला तेच कळत नाही की मराठी लोकांनाच मराठीबद्दल जे आहे ना ती लाज वाटते मराठी बोलायला, शुद्ध मराठी बोलायला वगैरे. तर आपण असं जर काही बोलायला गेलो ना ते हिंदी वगैरे अगदी लगेच अगदी दुसऱ्यांना जर काही इकडचं तिकडं बोललो, वह मे वगैरे असं जर काही केलं ना ते लगेच ते त्यातनं बोलून दाखवणार की किंवा इंग्लिश मधलं वी वेअर वगैरे जे काय असतं आपलं ना ते सुद्धा जरी काही बोलून दाखवलं तर लगेच ते चुका काढणार. परंतु मराठीतलं त्यांना काही लाज वाटत नाही. ते म्हणतात की इट्स अ कल्चर वगैरे लगेच असं ते करून बाजूला करतात. तर यावर रितेश देशमुख सुद्धा बोलतात की हो, जोपर्यंत आपल्या बरोबरच्या व्यक्ती आहेत तोपर्यंत तुम्ही त्यांच्याबरोबर आनंदात जगा, त्यांना जी काय त्यांच्याबरोबर एकत्र दिवस घालवा आणि नंतर जेव्हा व्यक्ती जातात तेव्हा ही वेळ निघून गेलेली असते, असं त्यांचं म्हणणं असतं. सूरज सांगतो की गणपती बाप्पांना आजपर्यंत मला इथं जे आणलं त्यामुळं मी त्यांचे आभार मानतो आणि माझ्या फॅन लोकांना भरपूर आयुष्य मिळू दे आणि मी जे आहे तिथनं झापूक झुपूक करत जे आहे ती ट्रॉफी घेऊनच जाणार अशी माझी इच्छा आहे. रितेश देशमुख विचारतात की तुम्हाला सर्वांना बघायचं आहे का की तुमच्या घरांमध्ये कसा गणेशोत्सव साजरा केला गेला आहे वगैरे. तर या सगळ्यावर सगळेजण हात वर करतात की हो आम्हाला बघायचं आहे, आम्हाला बघायचं आहे. तर ते सांगतात की मी जरा थोडासा ब्रेक घेतो आणि येतो. मग त्यानंतर ते एक बकवास गाणं होतं, ढोल वाजला असं तसं तसं. तर जरा ते एक जे काही कलर्स मराठीचे जे काही आहेत ना वायकॉम वगैरे जे आहेत ते स्ट्राईक टाकण्यात एक्सपर्ट आहेत. की म्हणजे युट्यूबरना अनेक युट्यूबरना त्यांनी बाद केलेलं आहे स्ट्राईक टाकून टाकून टाकून. खरं पहिल्यांदा ते स्ट्राईक वगैरे टाकण्याचं ते पहिला बंद करा आणि जे आहे ना ते तुम्ही पहिल्यांदा कंटेंट तुमचा कसा सुधारता येईल ना ते पहिल्यांदा बघा. किती बकवास गाणी, किती काय, कुठल्याही याच्यात नवीन काही नवीनपणा नाहीये. काही उगाच दाखवायचं म्हणून तुम्ही दाखवायला लागलेला आहे. आणि त्या बिग बॉस मधल्या घरातल्या लोकांना सुद्धा ते जे आहे ना ते त्यांच्या चेहऱ्यावरनं कळतं की त्यांना पण आवडलेलं नाहीये. डीपी, अंकिता वगैरे जे सगळीकडे काही लोक आहेत ना तर त्यांना सुद्धा ते पचत नाही. खरं ते आता बसलोय समोर तर म्हणून टाळ्या वाजव, खरं त्यांच्या चेहऱ्यावरनं कळतात. म्हणजे त्या अगदी भाऊच्या धक्क्यावरचं गाण्यापासून ही तुमची सुरुवात आहे. भाऊचा धक्का त्याच्यावर तुम्ही नाचा म्हणून सांगता. काय तुमची क्रिएटिव्हिटी आणि काय. आणि उगाच कुठल्या तरी परंपरागत आलेल्या लोकांना प्रमोट करायचं आहे म्हणून तुम्ही हे असले सगळे खेळ चालवतात. काय म्हणतात त्याला इंग्रजीमध्ये नेपोटिझम. नेपोटिझमसाठी तुम्ही असे बरेच खेळ राबवत आहात. तर आता येतात ते उत्कर्ष शिंदे. उत्कर्ष शिंदे गायक आहेत आणि ते बिग बॉसच्या 3 मध्ये होते. तर ते आलेले आहेत आणि ते म्हणतात की आपण जसा घरात गणेशोत्सव साजरा करतो तसा इथं करायचा आहे. त्यामुळे डेकोरेशन साहित्य आणतात आणि डेकोरेशन केलं जातं सर्व. म्हणजे मखर बनवणं असेल, त्यानंतर रांगोळी काढणं असेल वगैरे बऱ्याच गोष्टी. त्यामध्ये मकर बोलायचं का मखर बोलायचं या सुद्धा बऱ्याच लोकांना गोष्टी समजत नाहीत. त्यावरनं मराठी बोलणारे आहेत त्यांचं मराठी पण जे आहे ते इथं सिद्ध होतं. तर अंकिता, जान्हवी
त्यानंतर डीपी वैभव यांच्या घरामधले फोटो हे दाखवले जातात आणि उत्कर्ष जे आहेत ते यातून त्याचा घेतात. बघितलंच की मागच्या वेळी कमेंट्स दाखवलेल्या होत्या, यावेळी सुद्धा कमेंट्सचा शो होतो. त्यामध्ये पहिल्यांदा अभिजित येतात. अभिजित यांची कमेंट वाचतात की अभिजित दादा, तुम्ही गायक म्हणून तर चांगले आहात, त्याचबरोबर खेळाडू म्हणून पण चांगले आहात, माणूस म्हणून पण चांगले आहात. त्यामुळे आयडलला सुद्धा तुम्हाला आम्ही जे आहे ते वोटिंग केलेलं होतं, यापुढे सुद्धा वोटिंग करत राहणार. यावर अभिजित सावंत म्हणतात की तीच होतं, आजपर्यंत माझी गायकी बघितली, बरेच लोकांना असं वाटत होतं की मी असा असेन तसा असेन, परंतु मला इथं येऊन दाखवायचं होतं की मी कसा आहे ते. त्यामुळं मी इथं आलेलो आहे आणि मी तुम्हाला तुमची नक्कीच अपेक्षा पूर्ण करेन. किती सुसंस्कृतपणा आणि किती व्यवस्थितपणा जो आहे तो अभिजितकडनं दिसतो. पुढचा नंबर येतो तो म्हणजे जान्हवीताईंचा. जान्हवीताईंबद्दल अशी कमेंट असते की एक 3,000 किती 568 रुपयांचं नुकसान झालेलं आहे आणि काचेचा डिनर सेट त्या एका माणसानं बायकोसाठी आणलेला होता आणि तो बायकोनं जान्हवीचं जे आहे त्या घनश्यामवर चिडली, ओरडली, जे काय असेल त्याच्यामध्ये फुटला. तर तो म्हणतो की तुम्ही बाहेर या, बाहेर आल्यावर हे माझी तुम्ही नुकसान भरपाई करा. तर सगळीकडे थोडा हसा पिकतो आणि एक जे आहे ते हसमुख चेहरे सगळ्यांचे होतात. नंबर असतो तो म्हणजे अंकिताला सांगितलं जातं की तुझा जो नवरा आहे त्याला आम्ही बांधून ठेवलेला आहे, तो दुसऱ्या कोणाकडे लक्ष देणार नाही किंवा जे असेल नाही त्याचा आम्ही शोध लावलेला आहे आणि तू त्याची काही काळजी करू नको, त्याच्यासाठी काही उपवास तपास करू नको. मग अंकिता म्हणते मी नाही उपवास तपास करणार. पुढचा नंबर येतो तो पॅडींच्या बद्दल अशी कमेंट असते की पॅडी, तुम्ही आता खूप मस्त मौजेला आदमी झालेला, तुमचे शर्ट बीट तर एकदम झंके पेंके झालेले आहेत, तुमचे गोव्याबद्दल प्लॅन आता आम्हाला समजलेले आहेत, तुम्ही गोव्यात आल्यावर तुमचं स्वागत आहे. पॅडी त्याच्यावर सांगतात की हे शर्ट्स हे वगैरे जे आहे ते माझी मैत्रिणी विशाखा सुभेदार आणि माझी मुलगी यांची चॉईस आहे. वर्षा उसगावकर येतात. वर्षा उसगावकरांबद्दल अशी कमेंट असते की ताई, तुम्ही लहान मुलांना अतिशय उत्तमरित्या फाईट देत आहात आणि यापुढे सुद्धा फाईट देत राहावा, आमचा सपोर्ट तुम्हाला आहे. नंबर जो आहे तो डीपी यांचा. डीपी येतात. डीपींना ची कमेंट अशी असते की तुम्ही कोल्हापूरची आणबाण शान आहात आणि कधी तुम्ही कोल्हापुरी दणका दाखवताय. यावर रितेश देशमुख पण तेच म्हणतात, आम्ही डीपी वाट बघतोय, तुमचं झाले तरी नक्की काय. तर डीपी असं म्हणतात की आमची भाषा जरा थोडी वंगाळ आहे हो, त्यामुळे आम्ही तुम्हाला थांबलोय. तर डीपी एक माझं असं म्हणणं आहे, मी सुद्धा एक कोल्हापूरचाच आहे. तर वंगाळ भाषा असा ह्याचा बाहेर अर्थ घेतला जातो की एकदम वाईट भाषा, एकदम घाणेरडी भाषा, एकदम गलिच्छ भाषा. आपल्या दृष्टीनं वंगाळ हे मला माहित आहे, परंतु बाहेर असा अर्थ लोक काढतात की वंगाळ म्हणजे बाद. तर बाहेरच्या लोकांना सुद्धा आहे म्हणणं की वंगाळ म्हणजे काही कुठला असं शिव्या शाप किंवा हे देणं असं काही नाहीये. आणि माझं तर असं मत आहे की कोल्हापुरातलेच जे लोक आहेत, म्हणजे पुण्यात असं म्हणलं जातं की शुद्ध मराठी बोलतात, परंतु आता पुणे म्हणजे तर मुंबईपेक्षा वाईट झालेलं आहे. तिथं जवळपास सर्वच हिंदी भाषिक झालेले आहेत आणि कोल्हापूरमध्ये ही अजूनही मराठी भाषा जी आहे ती व्यवस्थित बोलली जाते. येतात आर्याताईंबद्दल अशी कमेंट असते की तुम्ही कितीदा ब्रो 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 वगैरे म्हणतात, तर तू बाहेर आल्यावर तू ब्रो म्हणू नकोस, मी तुला प्रपोज करणार वगैरे अशा प्रकारचं जे आहे. तर ती म्हणते मी सिंगलच आहे, तुम्ही किती पण ट्राय करू शकता वगैरे असं तसं. तर मराठी भाषेचे क्लास येणं खरंच लावणं गरजेचं आहे. पुढील नंबर आहे तो झापूक झुपूक सूरजचा. झापूक झुपूक बद्दल झापूक झुपूकच कमेंट आहेत ढिगभर की तू भावा असं केलंस, तू भावा तसं केलंस, गरिबीतनं वर आलास आणि असं केलंस, जे ते त्यांचा नेहमीचं जे आहे. आणि सूरज भावा तू जिंक आणि शेवटी झापूक झुपूक ट्रॉफी करून घेऊन ये. वैभव येतो. वैभवला सुद्धा अशा कमेंट्स असतात की वैभव आता सुधार आणि लवकरात लवकर तुझा खेळ दाखव. तर यावर वैभव म्हणतो मी काम चालू केलेलं आहे आणि मी यामध्ये सुधारीन. तर आता पुढे ती गायत्री दातारच ना का, ती कोणती मसालेवाली ती येते ती आणि त्यानंतर संदीप पाठक येतात. ते त्यांच्या ते इंदू काय ती इंद्रायणी सिरियल जी आहे ना, ते त्याच्यावरती ती कीर्तन करणारी मुलगी, छोटी मुलगी वगैरे ते येतात. त्यांचं ते चालू असतं की मराठी भाषेला काय करायचं, आमच्या लोकांना प्रश्न पडलाय वगैरे असे त्यांचे ते सटरफटर गेम चालू होतात. मग त्यामध्ये नाचता येईना अंगणवाकडे हे तुम्ही कुणाला द्याल, तर आरबाज ते आर्याला देतो. त्यानंतर आयत्या बिळावर नागोबा तर वर्षा उसगावकरी हा निक्कीला देतात. तर नाचता ह्या अशा ज्या आहेत हे म्हणींचं चालू होतं. त्यानंतर अंगात नाही बळ, चिमटा काढून पळ वगैरे वैभव हे आहे अभिजितला देतो. अशा प्रकारे त्यांचा गेम थोडा वेळ चालतो आणि हा गेम संपतो. माहिती आहे की दर रविवारी रितेश देशमुख हे चक्रव्यूह दाखवत असतात. यामध्ये कोण कोणाच्या पाठीमागे कसं बोललं हे दाखवतात. तर ते म्हणतात की मी यावेळी सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे आणि ते फनी मोमेंट्स जे आहेत मागील आठवड्यामध्ये जे घडलेले आहेत ते सगळे दाखवतात. यामध्ये सगळ्या गोष्टी आहेत छोट्या मोठ्या यात दाखवण्यात आलेल्या आहेत. मग यामध्ये एक बोलण्यासारखी गोष्ट म्हणजे सूरजला दरवाजा
उघडता येत नाही. तर अनेक रोस्टर्सनी यावर व्हिडिओ बनवलेले होते की गुलीगतला कसा दरवाजा उघडता येत नाही बघा, म्हणून सगळेजण हसले आणि त्याच्यावर रोस्टर्सनी व्हिडिओ बनवल्या. तर त्याच्यावर सूरजच्या चाहत्यांनी येऊन त्याची आई त्या रोस्टर्स लोकांची आई बहीण काढली, अतिशय गलिच्छ भाषेत शिव्या दिल्या. तर हाच जर सूरजनं कंटेंट स्वतः बनवून टाकला असता तर सगळेजण त्याच्यावर हसले असते. आणि आज सूरज ज्यांना आई मानतो, ज्यांना बहीण मानतो, ज्यांना भाऊ मानतो, असेच बिग बॉस मधले त्याच्याबरोबरचे जे सहकलाकार आहेत ते हसत होते. तर आता कुठे गेले सूरजचे चाहते आणि आता काय करणार, काय ऍक्शन घेणार, कुठं कोणाचं काय काढायला जाणार? तर बघूया हे कलर्स मराठीवर किती बोलतात की आमच्या सूरजचं जे आहे ते फुटेज असं दाखवून तुम्ही त्याचा अपमान केला, तो पोरगा सर्वसामान्य घरातला आहे आणि असं तसं, हे कधी तुम्ही बोलणार? हे आम्ही त्याची वाट बघतो. अदूस येतात, त्यांचं गाणं होतं, डान्स होतो, त्यानंतर मध्येच कोणतरी एक बाई येतात, त्यांचं सुद्धा नाच गाणं होतं. अतिशय भंपक असा प्रयत्न कलर्स मराठीनं केलेला आहे, शो मेकर्सनी केलेला आहे की लोकांना एंटरटेन करायचा, परंतु हा प्रयत्न पूर्णपणे असफल आहे असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. यामध्ये धडाकेबाज एंट्री अशी तेरा बाप आया म्हणत आपले संग्राम चौगुले हे मिस्टर वर्ल्ड, मिस्टर युनिव्हर्स आहेत. आता कुस्तीचा आखाडा बनलेला आहे बिग बॉस वेगळा. तर रितेश देशमुख यांना विचारतं की तुम्ही टॉप फायनलिस्ट मध्ये कुणाला बघता? तर यामध्ये पहिल्यांदा नाव असतं अभिजित, निक्की, सूरज, जान्हवी आणि अरबाज यांची 5 नावं टॉप फायनलिस्ट म्हणून जे संग्राम आहेत ते ठरवतात आणि ते घरामध्ये एंट्री घेतात. घरामध्ये एंट्री घेतल्या घेतल्या त्यांचं जे ओव्हरऑल वातावरण असं आहे की ते हा बाहेरून शो बघून आलेले आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की मी चुकीच्या विरोधात उभारणार आणि जे काय असेल ते व्यवस्थित निर्णय घेणार. तर बघू आता सूरज जे आहेत कॅप्टन आहेत आणि संग्राम जे आहेत ते आता तारणहार म्हणून सूरजसाठी उभारतायत का कुणासाठी उभारतायत हे बघणं गरजेचं आहे. खरंच हे आल्यामुळं जरा थोडेफार बऱ्याच जणांची कडी पातळ झालेली आहे हे दिसतं. तर बघू येणाऱ्या एपिसोड्समध्ये नक्की घडतंय तरी काय. तर बघायला विसरू नका बिग बॉस आणि म्हणजे बिग बॉसचे रिव्ह्यू. जर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि तुमचं जे काही मत असेल ते कमेंट बॉक्समध्ये जरूर मांडा. तोपर्यंत धन्यवाद.